सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। सिंधुदुर्गात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार शिगेला आला आहे। सर्व उमेदवार मतदारांच्या गावात घरोघरी भेट देऊन प्रचार करीत आहेत। ठाकरे सेनेचे पावशी मतदारसंघातील उमेदवार अमरसेन सावंत आणि आप्पा मांजरेकर यांनी कुडाळ तालुक्यातील अणाव गावात प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे। हम तुम्हारे साथ हैं, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे तू असं कर, अरे आता दिसतोय तू। अरे वा उद्धव साहेब ठाकरे यांचा विजय असो। अमर सावंत आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अमर सावंत आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। या संपूर्ण मतदारसंघामध्ये मला सांगायला अभिमान वाटेल की आपले खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक आणि उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून या मतदारसंघाचं अनेक विकास कामं मी या 5 वर्षामध्ये केलेली आहेत। कालच समोरचा उमेदवार पलीकडच्या वाडीत आले होते आणि त्यांनी सांगितलं की हे घाटचे पेठचं पूल मी केलं। खरोखरच 22 मध्ये आमची सत्ता गेल्यानंतर उद्घाटनाचे मान यांना मिळाले असतील, परंतु याचा पाठपुरावा की कोणी केला हे घाटचे पेठ वाडी किंवा अणाव गावाला पूर्णपणे माहिती आहे। त्यामुळे संपूर्ण मतदारसंघामध्ये एक चांगला उमेदवार म्हणून माझी ख्याती आहे, आपल्यालाही माहिती आहे आणि त्यामुळेच मी या मतदारसंघातून श्रीदेव रामेश्वराच्या कृपेने निवडून येणार आहे याची मला खात्री आहे। एकंदरीत 4 दिवसांपूर्वीच अणाव गावात एक प्रवेश झाला शिंदे सेनेमध्ये। असं म्हटलं होतं की तो आपल्या शिवसेनेला, ठाकरे सेनेला मोठा धक्का मानला होता। कसं पाहता त्या प्रवेशाकडे तुम्ही? आता या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये आज आमच्या बरोबर अणावचे सरपंच आहेत, दिग्गज सरपंच आहेत। आज या मतदारसंघामध्ये आमचे जे सर्व कार्यकर्ते आहेत ते प्रामाणिक कार्यकर्ते आहेत। मला कुठल्याही कार्यकर्त्याकडे जाऊन अगदी त्याचं मनधरणी किंवा असं करावी लागत नाही, मात्र समोरचे लोकांना याच्यातच टाइम जातो आहे। त्यामुळे उगाच कुठेतरी कोण गेले मला माहिती नाही, परंतु इश्यू एक दाखवायचा एवढेच आज या ठिकाणी अनावशी लोक सुद्धा आहेत आणि कुठेतरी वातावरण बिघडवायचं एवढंच काम विरोधकांकडून सुरू आहे। प्रतिसाद कसा मिळतोय? तुम्ही अणाव गावात आज आम्हाला आहे, अगदी झालेल्या या विधानसभेमध्ये सुद्धा अणाव गावाने आम्हाला चांगली साथ दिलेली आहे। त्यामुळे आता तर जिल्हा परिषदचं इलेक्शन बघितलं तर चांगलं एक वातावरण या ठिकाणी आहे आणि त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे। पुष्पसेनजी सावंत यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं। त्यानंतर ठाकरे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी 10 वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व केलं। कसा फायदा तुम्हाला होईल काय वाटतं? आज कुठल्याही गावामध्ये गेल्यानंतर जी ज्येष्ठ मंडळी आहेत ते आमच्या वडिलांची आठवण काढतात आणि वैभव नाईक यांनी सुद्धा अगदी तळागाळात जाऊन लोकांच्या दारादारात जाऊन सुद्धा काम केलेलं आहे। त्यामुळे त्याचा आम्हाला आणि विनायक राऊत साहेब यांनी सुद्धा तशाच पद्धतीचं काम केलेलं आहे। त्या मंदिराकडे किमान प्रत्येक वर्षी कार्यक्रमाला ते येत होते, अजूनही येत आहेत। त्यामुळे त्याबद्दल आम्हाला काही शंका नाही आणि त्यामुळे आम्हाला याचा चांगला फायदा होणार। ज्यावेळी प्रवेश झाला ते आमचे थोडे सहकारी होते, ते आज जरी त्यांच्याकडे काही कारणास्तव गेले असतील परंतु निश्चितच ते परत आमच्याकडे सोबत निश्चित परत येतील आणि हा प्रवेश झाला असला तरी त्या मतदारसंघामध्ये त्या बुथामध्ये आम्हाला मताधिक्य नक्कीच जास्त असेल ह्याची मला पूर्ण खात्री आहे। कारण त्या मतदारसंघामध्ये गेली 5 वर्ष मी सरपंच म्हणून काम करताना कायमस्वरूपी 5 वर्ष या गावातच राहिलो, गावासोबत राहिलो, त्यांच्यासोबत राहिलो आणि आता सुद्धा आमचे जे सरपंच आहेत लीलाधर ते सुद्धा आमच्याकडे कायम 24 तास किंवा सोबतच असतात आणि आपण जे विकासाच्या योजना असतील, वैयक्तिक योजना असतील, मग ते आमचे नेते अमरसेन सावंत, जयभारत पालव, वैभव नाईक, विनायक राऊत, जी उपरकर यांच्या माध्यमातून आम्ही सतत पाठपुरावा करत असतो। त्यामुळे आमचा लोकसहभाग जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजही आहे, मागे पण होता आणि पुढे पण राहणार आहोत। त्यामुळे जे काही गेले असतील ते आमचेच लोक असतील पण ते आमच्या सोबतच राहणार आहेत।
मागील सरपंच म्हणून तुम्ही काम केलं, आजही सरपंच तुमचाच आहे. मागील जे काही कामं केली त्याचा कितपत फायदा होईल काय वाटतं? आम्ही जी काही कामं केली सरपंचच्या काळात त्यामध्ये आम्हाला जास्त पहिल्यांदा आम्हाला कोविडच्या काळात 1-2 वर्ष भेटला. कोविडच्या काळात सुद्धा आम्ही लोकांना सांभाळून त्यांचे सर्व सुरक्षा घेऊन सुद्धा आम्ही त्यांना जपण्याचं काम केलं आणि आमच्या गावामध्ये चांगल्या प्रमाणे कोविडचं काम केलं होतं. प्रत्येकाला लसीकरण केलं, प्रत्येकाला वस्तुपोच केलं. त्यामुळे आमच्या लोकांपर्यंत सहभाग होता आणि आहे. लोकांना त्याची चांगली त्याची जाणीव आहे. कारण ते ओळखतात की आपा मांजरेकर असू दे, लीला जाधव असू दे, भारत भाऊ असू दे किंवा अमरसिंग सावंत असू दे, आम्ही सदैव त्यांच्या सोबत असतो. निवडणूक आली म्हणून आम्ही सोबत नसतो, पण आम्ही कायम होतो आहोत आणि सदैव त्यांच्या सोबतच राहणार. काय वाटतं 9 तारीखला गुलाल तुमचाच असेल? 9 तारीखचा आवाज पण आमचा असणार आणि गुलाल पण आमचाच असणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.